बिझनेस आहे, कोणी आर्टिस्ट असेल, कोणी पेंटर असेल, कोणी स्टॉक मार्केटमध्ये असेल, तर कोणी स्पोर्ट्समध्ये असेल, कोणी रेग्युलर जॉब करताय, कोणी IT मध्ये आहे, कोणी दुसरा कोणता जॉब करताय. प्रत्येक ठिकाणी तो त्याच्या ऊर्जेनुसारच काम करताय. काही लोक लवकर थकतात, काही नंतर थकतात. काही लोकांच्या ऊर्जे सोबत राहिलं की आपल्याला वाटतं की नाही, या व्यक्तीशी भेटत आज मला पॉझिटिव्ह वाटतंय जरा. काही लोकांशी भेटत आपल्याला निगेटिव्ह वाटतंय. काही ठिकाणी गेलो आपण तर त्या जागेवर गेल्याने आपल्याला चांगलं वाटतं. जसं आपण एखाद्या मंदिरात गेलो, जरा वेळ बसतो शांत वाटतं, राईट? कारण की ऊर्जा तशी आहे तिथली. काही ठिकाणी गेलो तर आपल्याला एकदम, साधा आपण मुंबईलाच गेलो, साधा मुंबईला गेल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपल्या डोक्यात थॉट्स असे येतात, तुम्ही पण अनुभवलं असणार. मुंबईत गेलो की आपण सक्सेसफुल कसं होऊ शकतो, आपण चांगलं कसं करू शकतो, ती ऑटोमॅटिक एनर्जी येते. पुण्यात आल्यानंतर आपण थोडं रिलॅक्स होतो. आपण नाशिकला गेलो तर परत रिलॅक्स जरा जास्त कदाचित. आपण इकडे महाबळेश्वर गेलो तर निवांत वाटतं. पुन्हा जागेची पण ऊर्जा असते, प्रत्येक ठिकाणी ऊर्जा आहे. आणि जसं फिजिक्स म्हणतं, एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. जिथे जास्त ऊर्जा आहे तिथून कमी ऊर्जेकडे ऊर्जेचा प्रभाव वाहतो. सेम थिंग सगळीकडेच होत आहे. ऊर्जेचा प्रकार काही असो, नकारात्मक असो सकारात्मक असो, पण ऊर्जा वाहत आहे. ह्या ऊर्जेचा वापर करून आता ह्या जेवढ्या गोष्टी आपण बोललो त्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल करता येतो. सकारात्मक, खराब, नकारात्मक किंवा खराब ऊर्जा काढता येते. आणि हे करण्याचं विज्ञान म्हणजे प्राणिक हिलिंग. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.